खरंच हे मल्हार कॅरेक्टर खूपच इंटरेस्टिंग आहे. खूप मजा येते हे कॅरेक्टर प्ले करताना कारण की त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत. माझी पहिली मालिका स्टार प्रवाहावरती होती आणि त्याचा ही दुसरा प्रोमो, जसं आपल्या सिरियलचा दुसरा प्रोमो हा तिळगुळावरती आहे, तसंच तोही प्रोमो तिळगुळ विषयीच होता. 7 दिवस असणार आहे, त्याचं टेन्शनही आहे. नमस्कार, मी अजिंक्य ननावरे. मी या मालिकेत मल्हार नावाचं पात्र साकारतोय आणि या मालिकेमध्ये माझी कंपनी आहे सुमती इव्हेंट्स नावाची. सो या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी थ्रू या सगळ्या पत्रकार मित्रांसाठी मकर संक्रांतीचं निमित्त साधून मी हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे कारण की आम्ही एक नवीन मालिका घेऊन तुम्हाला भेटायला येतो आहे जिचं नाव आहे तुझ्या सोबतीने. आणि ही मालिका तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचावी, या मालिकेबद्दल तुम्हा सगळ्यांना माहिती मिळावी म्हणून हे पत्रकार मित्र आज सगळे इथे आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. येस. मी येतशा संस्कृती, मी नुपूर सावंत ही भूमिका करते आहे या मालिकेमध्ये. आणि मी सुमती इव्हेंट्सची कुठल्या तरी एका पद्धतीने असोसिएटेड आहे, जी कशी आहे ती मी तुम्हाला मालिकेमध्ये कळेलच. आणि आज मला खूप मजा वाटते आहे, कारण नेहमी संक्रांत घरी तरी असते मी किंवा शूटला तरी असते, पण आज प्रमोशनल ॲक्टिव्हिटीच्या निमित्ताने सगळ्या मीडिया चॅनल्सची भेट झालेली आहे. आमच्या नवीन सिरियलचं प्रमोशन होतं आहे आज, त्यामुळे एक वेगळीच संक्रांत आहे आज. आणि मजा येते, तिळगुळ खायला मिळालेत खूप जास्त त्यामुळे पहिली गोष्ट तर स्टार प्रवाहाने विश्वास ठेवला ह्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि विश्वास ठेवला आहे त्यामुळे ती जबाबदारीही वाटते की तेवढं काम वाढले, तेवढी जबाबदारी वाढलेली आहे. आणि प्रत्येक पात्र सेम वाटू नये हे आय थिंक प्रत्येक अभिनेत्री किंवा अभिनेत्याचं एक डिझायर असतं की आपण सेम काम नाही करावं, थोडं वेगळं वेगळं करायला मिळावं. सो सगळ्यात मोठा चॅलेंज माझ्यासाठी जो आहे तो म्हणजे मी मगाच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण म्हणाले की मी फार कुकिंग करत नाही आणि ही एक प्रोफेशनल किंवा खूप उत्तम कुक आहे नुपूर, त्यामुळे तो जो किचनमधला सहज वावर जो असतो किंवा जी प्रोफिशियंटली ज्या गोष्टी आपण करतो प्रत्येक वेळेला, तर ते इझीनेस दाखवणं ही सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असणार आहे माझ्यासाठी. न चाचपडता की अरे हे रोजचंच आहे. खरं तर आपलं घरचं किचन हे नेहमीच रोजचं असतं, आपल्याला माहीत असतं मीठ कुठे आहे, तेल कुठे आहे, तवा कुठे ठेवलेला आहे. पण ही सेटवरचं किचन आहे, तिकडे दरवेळेला किचनमध्ये सीन्स होतात असे नाहीत. सो ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी. आणि एक वेगळी बॅकस्टोरी आहे या दोन्ही पात्र्यांची. सो त्या बॅकस्टोरीला लक्षात ठेवून आम्हाला हे कॅरेक्टर्स पुढे न्यायचे आहेत. सो आहेत चॅलेंजेस आहेत, त्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड. मी हे मल्हार पात्र साकारायला स्क्रीनवरती खूपच जास्त एक्सायटेड आहे कारण की प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की त्याने कधीतरी ऑन स्क्रीन अँग्री यंग मॅन साकारावा आणि मल्हार काहीसा तसाच आहे. आता तो का तसा आहे आणि तो तसा का झाला आहे याच्यामागे काही रिझन्स आहे, त्याच्यामागे त्याची काहीतरी बॅकस्टोरी आहे जी तुम्हाला मालिका बघितल्यानंतर कळेलच. पण खरंच हे मल्हार कॅरेक्टर खूपच इंटरेस्टिंग आहे. खूप मजा येते हे कॅरेक्टर प्ले करताना कारण की त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत. जरी तो असा कामाच्या ठिकाणी खूप पर्टिक्युलर असला, त्याला कामाच्या ठिकाणी अजिबात चूक चालत नसली, तरी तो घरात खूपच सगळ्यांमध्ये मिळून मिसळून असणार आहे. घरातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. घरातल्या सगळ्यांना एकत्र ठेवून पुढे जाणार आहे. आणि अशा वेगवेगळ्या इमोशनल लेयर्स त्या कॅरेक्टरला आहेत. आणि नवीन वर्षाबरोबर ही नवीन मालिका सुरू होते, नवीन पात्र साकारायचं आहे, तर अर्थात खूपच जास्त एक्साइटमेंट. पतंग उडवायच्या माझ्या खूप आठवणी आहेत. माझं बालपण सगळं साताऱ्यात गेलं आहे, त्यामुळे तिथे पतंग उडवणे खरं तर सातारा भागात मकर संक्रांती दिवशीच पतंग उडवतात असं काही नाही आहे. म्हणजे हा एक सीझन सुरू होतो खरं तर. इथून वारा खूप चांगला आठवडाभर व्हायला 10 लागतो, दिवस. ऊन जरा थोडंसं सॉफ्ट झालेलं असतं, तर हा सीझन असतो एकंदरीत पतंग उडवण्याचा. तर खूप पतंग उडवणं आणि हा एक कार्यक्रम आहे जो असा 2 तास, 3 तास, 4 तास एकदा मन रमलं आपलं की आपण तिकडेच असतो. मग घरची एक आठवण येत नाही, तहान भूक लागत नाही आणि त्याच्यामुळे खूप ओरडा खाल्ला आहे, मार खाल्ला आहे घरी. आणि बाकी संक्रांतीच्या आठवणी तर खूप आहेत तसं. म्हणजे आजीच्या हातची गुळपोळी किंवा सगळ्या मित्रांनी मिळून ठरवून एक 10-12 जणांचा घोळका घेऊन मुद्दाम सगळ्या कॉलनीमधल्या सगळ्या घरांमध्ये जाऊन तिळगुळ वगैरे देणं किंवा ग्राउंडच्या बाजूला एक काका असतात होते की जे बॉल गेल्यानंतर परत द्यायचंच नाही आमचं बॉल, तर त्यांच्या घरी मुद्दाम त्यांना जाऊन तिळगुळ वगैरे द्यायचं. असे सगळे उद्योग खूप करायचो. मुंबईत ना जानेवारी महिन्यामध्ये ह्या वेळात युनिट टेस्ट असते, अच्छा. त्यामुळे शाळेत असताना फार पतंग उडवणं वगैरे मुंबईत, म्हणजे मी जिथे राहायचे तिथे तरी पतंग अशी फार उडवली नाही जायची आणि युनिट टेस्ट असल्यामुळे अभ्यास असायचा. पण आमच्याकडे जे नेहमी आपण कडक तिळाचे लाडू जे केले जातात ना, आमच्याकडे तसे नाही केले, आमच्याकडे मऊ केले जातात.
दाण्याचं कूट करून वगैरे गूळ आणि असं सगळं घेऊन. तर शाळेमध्ये असं सगळेजण नेक्स्ट डे आणायचे तिळाचे लाडू, तर माझ्या एकटीचा लाडू एक असा वेगळा असायचा. तर त्यांना असं वाटायचं की अरे असं काय आहे. तर मग मला त्यांना सांगायला लागायचं की अरे माझ्या घरी आजी आजोबा आहेत, त्यांना ते चावता येत नाही आणि आमच्याकडे गोव्यातनंही मऊ लाडू केले जातात वगैरे असं. सो ही एक आठवण आहे माझी संक्रांतीची. आणि अजून एक सांगायचं आहे मला, जे मला आत्ता लेटली कळलं की माझ्या स्टार प्रवाहावरचा म्हणजे माझी पहिली मालिका स्टार प्रवाहावरती होती आणि त्याचा ही दुसरा प्रोमो, जसं आपल्या सिरियलचा दुसरा प्रोमो हा तिळगुळावरती आहे, तसंच तोही प्रोमो तिळगुळ विषयीच होता. 7 दिवस असणार आहे त्याचं टेन्शनही आहे, कारण आम्हाला एपिसोड्स शूट करून ठेवणं आणि हे सगळं, ती एक आमची वेगळी एक स्टोरी असते सेटवरच्या सगळ्या लोकांची, अख्ख्या टीमची. पण आत्ता नव्याने किंवा एक नवीन पात्र घेऊन येतो आहे आणि त्याची स्टोरी एवढी वेगळी आहे आणि एवढी चांगली टीम आहे, वेगळेवेगळे सगळ्यांचेच पात्र ॲक्च्युली एक वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे एक एक एक्साइटमेंट आहे की हे कसं होणार आहे आणि कशी रिॲक्शन असेल. सो 19 जानेवारीसाठी आहे, एक्साइटमेंट आहे. मला पर्सनली या मालिकेची गोष्ट इतर मालिकांपेक्षा वेगळी वाटते, कारण की दोन्ही कॅरेक्टरला त्यांची एक बॅकस्टोरी आहे, काहीतरी एक त्यांच्या आयुष्यातलं आधी घडलेल्या घटनांमुळे असलेलं एक बॅगेज आहे आणि ते बॅगेज घेऊन ती पात्र एकमेकांना भेटणार आहेत आणि मग त्यांच्यातलं रिलेशन कसं फुलतं आहे, ते फुलताना काही अडचणी येत आहेत का, हा सगळा प्रवास या पात्रांबरोबर करायला मी खूपच एक्सायटेड आहे. आणि अजून एक गोष्ट मला आवडली आहे या मालिकेमधली, की फक्त ही आमच्या दोघांची गोष्ट नसून त्याच्या आजूबाजूचे सगळे कॅरेक्टर्स ही गोष्ट पुढे घेऊन जातात आणि ती पात्र सगळी जी आजूबाजूचे कॅरेक्टर्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत, ते खूप गमतीशीर आहेत. सो फक्त लव्ह स्टोरी किंवा फक्त काय म्हणतो आपण फॅमिली ड्रामा नाही आहे, ह्याच्यामध्ये खूप एंटरटेनिंग कॅरेक्टर्स आहेत, एक सस्पेन्स आहे, या सगळ्या गोष्टीचा एक सस्पेन्स आहे की जो आम्ही थ्रूआउट मेंटेन असणार आहे. तो काय आहे, कसा आहे, त्यासाठी ते जर जाणून घ्यायचं तर त्यासाठी तुम्हाला मालिका बघायला लागेल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.